मित्रांनो, कमीत कमी दिवसामध्ये 1 घंटा तरी सायकलिंग करायला पाहिजे. कारण ह्या आपल्या भागदौडीच्या जीवनामध्ये सायकलिंग करणे किंवा फिटनेससाठी वॉकिंग करणे, जिम मारणे हे खूप गरजेचे आहे. आपल्यासोबत जे गजूभाऊ आहेत त्यांना दम्याचा त्रास होता. त्यांनी सायकलिंग करून फक्त 1 वर्षामध्ये त्यांना दम्याचा त्रास पूर्णपणे त्यांचा नाहीसा झालेला आहे. तरी सायकलिंग करा आणि फिट राहा. सर्व सायकलिस्ट मित्रांना आज आमची रिकव्हरी राईड आहे. मनोज भाऊजन माझी काल 100 किलोमीटर राईड केली आम्ही. काल थोडं थकले होते 100 किलोमीटर राईड करून, म्हणून आज आरामासाठी एक छोटी राईड ऑर्गनाईज केली मनोज भाऊनी. आता ती आम्ही बघा किती करू सांगू तुम्हाला शेवटी किती किलोमीटर झालं तर. आणि मित्रांनो, सायकलिंग करताना आपल्याजवळ पंक्चर किट असणे खूप गरजेचे आहे. कारण रोड सायकलिंग करताना पंक्चर झाल्यानंतर आपल्याजवळ एक स्पेअर ट्यूब, एक पंप असणे खूप गरजेचे आहे. जसं की मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता सांगितलं की घरून निघण्याआधी आपण आपल्याजवळ एक स्पेअर ट्यूब, एक पंप आणि पंक्चर रिपेअर किट हे असणे खूप गरजेचे आहे. कारण आपले सायकल पंक्चर झाल्यानंतर आपल्याला हे खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्या वस्तू आपल्याजवळ असणे. आणि काल आम्ही 100 किलोमीटर सायकलिंग केली आणि खूप चांगल्या पेसने पूर्ण केले आमची. म्हणून आम्ही आज रिकव्हरी राईड करत आहोत. तसेच राईडला जाताना सोबत आपल्या कमीत कमी 1 ते 1.5 लिटर पाणी ठेवावे. कारण आता सध्या टेम्परेचर खूप जास्त असल्याकारणाने आपल्याला डिहायड्रेट होऊ नये, म्हणून आपल्याजवळ पाणी असणे खूप गरजेचे आहे. त्यासोबत इलेक्ट्रोलाइट वगैरे तुम्ही ठेवू शकतात. रायडिंग करत असताना आपल्यासोबत आपले फेलो रायडर जर असले तर दोघांमध्ये कमीत कमी 10 फुटाचे अंतर तरी असणे गरजेचे आहे. कारण समोरील रायडरने सडनली ब्रेकिंग केल्यानंतर आपल्यालाही आपली सायकल कंट्रोल करता आली पाहिजे. म्हणून दोघांमध्ये कमीत कमी 10 फुटाचे अंतर तरी पाहिजे. आणि 10-15 किलोमीटर सायकलिंग झाल्यानंतर एक स्टॉप घेणे गरजेचे आहे. आणि त्या स्टॉपमध्ये तुम्ही थोडं पाणी घेऊ शकतात आणि थोडी स्ट्रेचिंग करू शकतात. अशा काही स्टेप तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्ही आरामात 50 ते 60 किलोमीटर सायकलिंग पूर्ण करू शकतात.